प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसानं हाहाकार माजवलाय। गावाच्या गावा उद्ध्वस्त झाली, शेतीच्या शेती वाहून गेल्यात, होत्याचं नव्हतं झालं। शेतकरी राजा बळीराजा हवालदिल झालाय, उद्ध्वस्त झालाय, भयान अवस्थेमध्ये आलाय। भरल्या संसारावरून तो उठलाय। काडी काडी जमा करून उभं केलेलं संसार डोळ्यात देखत उद्ध्वस्त होताना तो पाहतोय, हतबल होऊन पाहतोय। वरती पावसानं कहर केलाय, खाली राहायला छत नाही, अशा अवस्थेमध्ये तो जगतोय। अशा वेळेला या शेतकरी बांधवांच्या डोळ्यातले अश्रू पुसायला नेहमीप्रमाणेच आंबेडकर घराणा आघाडीवर आहे। प्रकाशजी आंबेडकर असतील, त्यांची वंचित बहुजन आघाडी असेल, आनंदराज आंबेडकर असतील, त्यांची रिपब्लिकन सेना असेल, या पक्षाचे कार्यकर्ते प्रत्यक्ष मैदानात उतरून शेतकऱ्यांना दिलासा मदत देण्याचे काम करत आहे, दिलासा देण्याचे काम करत आहे। या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन सेना या दोघांनीही जाहीर मागणी केलेली आहे की राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा। मित्रांनो, ही बातमी मी देत असताना हवामान खात्यानं अंदाज वर्तवलाय, आणखीन 6 दिवस राज्याला मुसळधार पाऊस झोडपून काढणार आहे। म्हणजे जी आताची अवस्था आहे भयावह, ती अधिक भयावह होण्याची शक्यता नाकारता येत नाही जर वेळीच आपण पावलं उचलली नाही तर। आणि म्हणून शासनानं एक पालकत्वाची भूमिका निभावली पाहिजे। राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा, परंतु ह्या वेळेला त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुढाकार घ्या। वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन सेना दोघांनी सुद्धा मागणी केली की राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा। प्रत्येक निवडणुकीमध्ये सत्ताधारी असो की विरोधक असो, त्याचं नेहमीच एक तुंतुन राहतंय सरसकट कर्जमाफी करण्यास। परंतु जो कोणी सत्तेमध्ये येतो त्याला त्या कर्जमाफीच्या शब्दाचा विसर पडतो, त्याला त्या कर्जमाफी शब्दातला क सुद्धा आठवत नाही। अशा वेळेला आम्ही सरकारला आठवण करून देतोय, कर्ज माफी करा, शेतकऱ्यांची कर्ज माफी करा, त्याचे 7-12 कोरे करा। आणि पावसामध्ये ज्यांचं नुकसान झालंय, म्हणजे ज्यांची घरं उद्ध्वस्त झाली, घरदार पडली, त्या शेतकऱ्यांना जागेवर पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करा। कोणत्याही प्रकारचे पंचनामे करायला वेळ दौडू नका, युद्ध पातळीवर। कारण शेतकऱ्यांनी करोडो आणि लाखो रुपयाची बचत करून ठेवलेली नसते। बँकेमध्ये त्यांच्या लाखो रुपये करोडो रुपये मिळत नाही। सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जी काही छोटी मोठी पुंजी राहते त्यांची जमा केलेली, ती आपल्या लेकरा बाळांच्या शिक्षणासाठी, मुलींच्या लग्नासाठी त्यांनी ती जमा करून ठेवलेली राहते। अशा ह्या आपाद वेळेला त्यांना मदत करणं हे सरकारचं आद्य कर्तव्य आहे। सरकार त्यांना मदत करतंय म्हणजे काही उपकार करत नाही, ते त्यांचं कर्तव्य आहे, ते त्यांनी निभावलं पाहिजे। वंचित बहुजन आघाडी असो, रिपब्लिकन सेना असो की भीम आर्मी, संविधान रक्षक दल असो, या सगळ्यांनी त्या पद्धतीची मागणी केलेली आहे की शेतकऱ्यांना त्वरित जागेवर पंचनामे करून
नुकसान भरपाई देण्यात यावी, ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशा पद्धतीची मागणी वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन सेना आणि भीम आर्मी संविधान रक्षक दल यांनी केलेली आहे. ही सरकारने ताबडतोब अंमलात आणावी. तिथल्या ज्या ज्या भागामध्ये ही भयावह परिस्थिती झालेली आहे तिथल्या आमदार खासदारांनी बाकीचे आपले दिल्लीतले किंवा इतर ठिकाणचे दौरे रद्द करून आपल्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी, गावकऱ्यांच्या मदतीसाठी, स्थानिकांच्या मदतीसाठी युद्ध पातळीवर तयार असायला हवं. तुम्हाला निवडून दिले मौज मजा करण्यासाठी नव्हे, त्यांच्या दुःखात, त्यांच्या संकटात सामील व्हा, त्यांना सहकार्य करा. एवढे या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर आवाहन करतोय. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.